मेघालयमध्ये हनीमूनला गेलेल्या इंदूरमधील राजा आणि सोनम रघुवंशी या जोडप्याच्या बेपत्ता प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे। या प्रकरणात पती राजा रघुवंशीची हत्या ही पत्नी सोनमनेच कट रचून केली असल्याचं उघड झालं आहे। सोनमने तिचा प्रियकर राज कुशवाहा सोबत मिळून मध्य प्रदेशातील तिघांना सुपारी दिली होती। पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे की सोनमचे राज कुशवाहा या तरुणासोबत प्रेमसंबंध होते। राज हा हत्याकांडाचा मास्टरमाइंड असून त्याने सोनमच्या मदतीने राजा रघुवंशीची योजना आखून हत्या केली। हनीमून दरम्यान मेघालयच्या चेरापुंजीजवळ राजा रघुवंशीचा खून करण्यात आला। 2 जून रोजी त्याचा मृतदेह सोहरारिम येथील दरीत सापडला। हत्यानंतर सोनम आणि तिचा प्रियकर राज दोघेही फरार झाले होते, मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथून दोघांना अटक केली। पोलिसांनी आणखी 3 आरोपी विक्की ठाकूर, आनंद आणि आकाश यांना मध्य प्रदेशातील साभरमधून अटक केली आहे। सध्या सोनमला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून नंतर तिला सखी वन स्टॉप सेंटरमध्ये हलवण्यात आलं आहे। सोनमने दिलेल्या जबाबात तिने हत्येचा कट कबूल केला असून तिच्या प्रियकराचाही यात सहभाग असल्याचं मान्य केलं आहे। या हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून प्रेमसंबंधातून घडलेल्या या गुन्ह्याने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत।